साप हा दूध पिणारा प्राणी नाही. इनफॅक्ट दूध त्यासाठी विष आहे. एका जिवंत नागाला जर का दूध पाजलंय आणि तो जर का ते दूध प्याला पण आहे तर प्रॉब्ली तो नाग एक आठवड्याभरात अमृत पावलाय. त्याला निमोनिया होतो 3 ते 4 दिवसात, लूज मोशन्स होतं आणि साप मरतो. जे नागपंचमीच्या आधीचे 15 ते 20 दिवस किंवा 1-1.5 महिना ना, सगळे मदारी जे असतात ते कुठून साप जमा करतात, विकत घेतात, पकडतात, हंट करतात अँड दिस इज ऑल इलिगल. हे केल्याच्या नंतर सापाला इलिगली कैद केल्यानंतर, बंद केल्यानंतर त्याला खायला प्यायला देत नाही फॉर अ गुड 2-3 वीक्स है ना. त्याच्यानंतर खूप सारे लोक त्याचे दात तोडतात, म्हणजे फँग्स, विषग्रंथींना जाळू देतात. ज्या प्रकारे हे लोक त्या सापाचे दात तोडतात ना, इट इज व्हेरी ब्रुटल. म्हणजे लेजिट एक शीक गरम करतात आणि डायरेक्ट दातातून आत टाकतात आणि तो पूर्ण मांस जळलेला असतं. अँड आफ्टर दॅट त्याचा तोंडाला लिटरली स्टिच केलं असतं, शिवलेलं असतं, स्टॅपल मारलेलं असतं, फेविक्विकने जॉईन केलं असतं. इमॅजिन या स्टेटमध्ये तुमचा जॉ ओपन केलाय आणि तुमच्या समोर तुम्हाला काहीतरी लिक्विड देत आहे कोणी. या कंडिशन्समध्ये जर का साप तुम्हाला जेव्हा नागपंचमीच्या दिवशी दिसतो ना, तर तो ऑलरेडी अर्ध मेलेला असतो. तर त्या टायमिंगला जर का तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये त्याला थम्सअप द्या, रेडबुल द्या, कोक द्या, तो पाणी समजून काही पिएल. बियर द्या, बियर पण पिएल तो. कारण ही इज इन टू दॅट वल्नरेबल स्टेट ऑफ माइंड जिकडे ही नीड सम लिक्विड टू सर्वाईव्ह. मी तर म्हणतो की बघा, श्रद्धा आहे ना, भावना आहे. चांदीच्या नागाला दूध पाजा, सोन्याच्या नागाला दूध पाजा, पितळेच्या नागाला दूध पाजा. आपल्या भारतामध्ये असे खूप गरजू लोक आहेत, त्यांना जाऊन दूध पाजा. पण कधी जिवंत नागाला दूध नका पाजू, इज वॉट आय एम ट्राईंग टू से. जिवंत नाग एक असा प्राणी आहे जो दूध पित नाही आणि तुम्ही पुण्य नाही करणार, पण चुकून किंवा हाफ नॉलेज असल्यामुळे तुमच्याकडून एवढ्या वर्षापासून किंवा एवढ्या टायमापासून जर का अपराध होतोय तर इट इज द राईट टाइम टू अंडरस्टँड. बरोबर. आणि हे किती जास्त सिरियस आहे, यू गाईज नीड टू अंडरस्टँड.